तर सुरुवात करूया एका गंभीर बातमीने। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मिसिंग लिंकच्या बोगद्यामध्ये रात्री 1:30 वाजता कारचा भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे। पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी फॉर्च्युनर कारनं महामार्गावरील मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं हा अपघात घडलाय। मिसिंग लिंकवर आपण पाहतोय रात्री 1:30 वाजता बोगद्यामध्ये हा भीषण अपघात झाला। या भीषण अपघातामध्ये फॉर्च्युनर कारनं एका टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली आणि या धडकेमध्ये एकाचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येतेय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे जोडले गेलेले आहेत। दिलीप, या संदर्भातली अधिक माहिती। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर रात्री 1:30च्या सुमारास एक फॉर्च्युनर कार जात होती, मात्र पाठीमागून जे आहे ते ट्रकनी जोरदार धडक दिली। त्याच्यामुळे याच्यामध्ये एक जो मुलगा भूमकर आहे तो जागीच ठार झाला आणि एक जो आहे तो जखमी झाला। मात्र सुदैवाने याच्यात जे आहे 3 लोक जे आहे ते सुदैवाने वाचलेले आहेत। मात्र हा अपघात एवढा मोठा होता की गाडीचा पार चकनाचूर झालेला आहे। जी, धन्यवाद दिलीप, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आपण पाहतोय या संपूर्ण घटनेचा सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेला आहे। भीषण अशी ही धडक, यामध्ये फॉर्च्युनर कारनं या टेम्पोला पाठीमागून धडक दिली आणि त्यानंतर हा भीषण अपघात झाला, त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।